नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. बालक पालक कट्ट्यावरील आजचा आपला विषय आहे मुलांना पालकांकडून नक्की काय हवंय. आणि या विषयासंदर्भात आज आपल्याकडे बोलण्यासाठी आलेले आहेत प्राजक्ता गांगल मॅडम. सुमारे 26 वर्ष त्या समुपदेशिका आहेत. त्यांनी मानसशास्त्र मधून BA केलं आहे, तसंच MSW ही शिक्षण घेतलं आहे. त्याचप्रमाणे कुटुंब आणि बालकल्याण यामध्ये सुद्धा त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. तर आज आपण त्यांना विचारूया की मुलांना पालकांकडून नक्की काय हवं असतं. नमस्कार. नमस्कार. तर मी म्हटल्याप्रमाणे प्रेम ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली ना खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण त्याच्याशिवाय नाही जगत. बाकी कितीही गोष्टी असल्या तरी आपल्याला प्रेम लागतं, थोडं सांत्वन लागतं, त्यानंतर थोडं आपल्याला कोणीतरी बोलायला असावं हक्काचं असं वाटतं. मग त्याच्या स्टेज बदलत जातात, ही गोष्ट वेगळी आहे. पण पालकांकडून मुलांना प्रेम हवं असतं म्हणजे नक्की कशा कशा प्रकारचं प्रेम हवं असतं? छान प्रश्न आहे. सर्वप्रथम त्या अगोदर मला आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. वयम मध्ये मला तुम्ही बोलवलं याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कारण चांगल्या संस्थेसाठी चांगलं काम करू शकणं हे पण खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय, तर त्यात मला निश्चितपणे आनंद आहे. थँक्यू. आता तुझ्या प्रश्नाकडे मी क्रांती येते. मुलांना पालकांकडनं प्रेम हवं असतं म्हणजे नक्की काय? तर हो, मुलांना काय मोठ्यांना काय, पालकांना बालकांकडून, बालकांना पालकांकडून निर्व्याज, निखळ, अनंत, अबंडंट लव्ह हवं असतं. आता या प्रेमाची व्याख्या नक्की कशी याच्याकडे आपण येऊयात. प्रचंड प्रेम म्हणजे खूप सहवास का? एरवी आपण क्वालिटी टाइम याला फार जास्ती महत्व देतो. तर क्वालिटी टाइम म्हणजे मुलांच्या ज्या त्या गोष्टींच्या त्यांच्यासाठी श्वास घेणं, त्यांच्यासाठी मित्रमैत्रिणी जोडून देणं, शिक्षकांच्या सतत पुढे पुढे करणं असं आहे का? किंवा त्यांना सतत वस्तूंचा, फॅन्सी गोष्टींचा पुरवठा करणं असं आहे का? की त्यांची मानसिक जडणघडण नीट व्हावी याच्यासाठी कॉन्शियस पेरेंटिंग म्हणजेच सजग पालकत्व. मग ती आई वडिलांच्यातली किंवा घरच्या सगळ्या मंडळींच्यातली एकवाक्यता असेल किंवा ध्येयपूर्ण पालकत्व. अर्थात त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवणं हे आलंच. पण मुलांना कळत्या न कळत्या वयामध्ये जर का आपण अंदाज घ्यायचा झाला तर 0 to अगदी 25 वर्षाचं मूल असं इथपर्यंत म्हणेपर्यंत मुलांना आवश्यकता असते ती सपोर्टची. त्यांना त्या त्या वेळेला ते जाणवेल किंवा नाही, पण पालकत्व एकदा का आपल्या हौसेपोटी आपण स्वीकारलं की कायमचा त्यांना सपोर्ट देत राहणं, त्यांचा मार्गदर्शक आपण त्यांना बनणं, मुलं वयात येतानाची त्यांची काळजी घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. तो प्रेमाचा भाग आहे. पण मग याच्यामध्ये प्रेम करणं, मुलांच्या विषयी काळजी वाटणं आणि त्यांची चिंता करत राहणं हे सुद्धा टप्पे मला वाटतं वेगवेगळ्या वयानुसार पालकत्वाच्या आणि मुलांच्या जडणघडणीच्या बदलत राहतात. आणि तू म्हणलीस तसं प्रेमाची रूप खूप वेगवेगळी. सहवास त्यांना हवा आहे का? वस्तू रूपातलं प्रेम हवंय का? मुलं अडचणीत आली तर त्यांना सल्ला हवाय किंवा नकोय? त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात पालकांची लुडबुड, त्यांच्या चौकशा त्यांना चालतायत किंवा नाही? मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा किती सहभाग असावा, की माझं अमुक करिअर करायचं राहिलेलं होतं, माझ्या मुलांनी ते करावंच अशी आग्रही भूमिका आत्ताच्या पालकांनी सुद्धा घ्यावी आणि काही प्रमाणात लादावं का त्यांच्यावर आपलं मत. या सगळ्यामध्ये प्रेमच जरी असलं तरी मुलं ते कशा पद्धतीने परसिव्ह करतायत हे बघत राहणं पण महत्वाचं आहे. आणि म्हणून सजग पालकत्व आणि प्रेम याचं एकत्रीकरण व्हावं असं मला वाटतं. यामध्ये एक मुद्दा मला जरूर मांडावासा वाटतो की कितीतरी पालक ना लाड आणि प्रेम याच्यात थोडीशी गल्लत करतात. अरे वा, खरंय, अगदी खरंय. आणि त्यामध्ये सगळी घडी विस्कटू शकते किंवा घडी बसतच नाही. म्हणजे अगदी मुलांना रोजचा 1 रुपया चॉकलेटसाठी द्यायचा का? किंवा पालकत्वाच्या ज्या वेगवेगळ्या स्टाईल्स आपण बघतो सायकोलॉजीमध्ये, तर परमिसिव्ह पेरेंटिंग सतत ठेवायचं का? मुलं जे म्हणतील त्याला हो हो म्हणत राहायचं
का सतत अथॉरिटेटिव्ह राहायचं, का अथॉरिटेरियन पेरेंटिंग ठेवायचं, हे ज्या त्या पालकत्वाच्या समजुतीनुसार आपल्या वातावरणानुसार आपण पुढे जाऊ शकतो. पण निखळ प्रेम, योग्य वेळेला त्यांच्या भोवती उभं असणं, त्यांना योग्य प्रमाणातला सल्ला देणं, प्रसंगी दाटणं, त्यांना दटावणं आणि प्रसंगी कान पिळणं हे आवश्यक आहे. म्हणजे फक्त गोड पालकत्व म्हणजे आपण लाडके पालक होऊ अशातला अजिबात भाग नाही. कठोरपणा घ्यावा लागतो, तोही प्रेमाचाच भाग आहे. अरे वा, खरंच तुम्ही म्हणजे छान सांगितलं. म्हणजे जे लाड आणि प्रेम यातली जी सीमारेषा आहे ना, ती बऱ्याचदा आपल्याला नाही कळत, कुठेतरी आपली अशी क्रॉस होते. आता प्रेम झाल्यानंतर आपला प्रश्न येतो तो वेळेचा. सध्याचे पालक बिझी आहेत खूप, दोघेही नोकरी करतात. शहरामध्ये तर हा वेळ देणं ही सध्या म्हणजे काय म्हणतात एक टास्क झालाय मोठा. आपल्या मुलांना कसा वेळ द्यायचा. बरं, हा वेळ जर दिला नाही तर मुलांची तक्रारही असते आणि प्लस त्याचे काही परिणाम पण दिसून येतात की आपल्याला पालक पुरेसा वेळ देत नाही. तर काही वेळा हे परिणाम सकारात्मक असतात तर काही वेळा नकारात्मक सुद्धा असतात. पण खरंच मुलांना जर वेळ नाही दिला तर होतात का परिणाम त्याचे मुलांवरती? निश्चित होतात. कारण मुलांना समजो न समजो आपण त्यांच्यासाठी असणं, जेव्हा आपण पालकत्वाची जबाबदारी घेतलेली आहे स्वतःहून, हौसेपोटी असेल, जबरदस्तीची असेल, आणखीन कशाची असेल, आज आपण पालक आहोत आणि एक नवीन जीव आपण जन्माला घातलाय, जगामध्ये आणलाय, तर ती सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने मुलांच्या जडणघडणीकडे आपण लक्ष देणं हे आपल्या हातात आहे, ती आवश्यकता आहे, तो आपला हक्क आहे, ती आपली ड्युटी आहे. नाहीतर पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या तेव्हा मुलं वाढायची एकमेकांच्या संगतीने, तेव्हा एवढं भलतं एक्सपोजर पण नव्हतं. परंतु आता मुलांना आपला सहवास ठरवून देणं आणि त्या सहवासामध्ये खरोखर क्वालिटी मेंटेनन्स असणं हे खूप आवश्यक आहे. पण म्हणजे नक्की काय? तर अगदी ठरवून रोज संध्याकाळी मुलांच्या बरोबर बसणं म्हणजेच खूप ग्रेट का? किंवा मुलं शाळेतनं आल्यानंतर, कॉलेजमधनं आल्यानंतर आजचा दिवस कसा गेला असा टिपिकल प्रश्न विचारणं हे म्हणजेच खूप आपण त्यांच्या समोर किंवा त्यांच्या बाबतीत कम्युनिकेशन ठेवतोय असं का? तर तसं नाहीये. कुठच्या बाबतीत मुलांना ढील द्यायची, कुठच्या बाबतीत प्रायव्हसी मुलांना किंवा स्पेस द्यायची आणि कुठच्या वेळेला त्यांची दप्तर चेक करायची, त्यांच्या वह्यांचा आढावा घेत राहायचा, काय अभ्यास चाललाय ते, कुठच्या बाबतीत त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या विषयी चौकशी कशी करायची, शिक्षकांना त्यांच्या कधी भेटायचं, मुलांचा मूड कसा असेल, त्यांचे शाळेतले बाहेरच्या जगातले अनुभव कसे असतील, त्यांच्या रिॲक्शन घरच्या वागण्या बोलण्यात काही बदलतायत का, आपल्या मुलांचे अटिट्यूड्स काहीतरी कमतरता असलेल्यांच्या बाबतीत म्हणजे साफसफाईचे कर्मचारी जे असतात त्यांच्या बाबतीत, स्पेशल मुलं जी असतात त्यांच्या बाबतीत मुलांचे अटिट्यूड्स कसे आहेत, पैशांनी आर्थिक परिस्थितीत गरिबी असलेल्या मुलांच्या बाबतीत मध्यम परिस्थितीतल्या मुलांचे अटिट्यूड्स कसे आहेत हे आपण चेक करत राहणं म्हणजे सुद्धा वेगळे संस्कारच आहेत. याचा अर्थ मुलांना सतत लेक्चर्स द्यावी का? अजिबात नाही. तेवढा आता मुलांचा पेशन्सच नाही, कारण वेळच कमी आहे, वेळ कमी आहे आणि ऐकण्याची कपॅसिटी पण कमी झाली आहे ना. मुलांची डोकी अर्ध्या वेळेला मोबाईलमध्ये खूप बसलेली असतात. सो आता आय कॉन्टॅक्ट देऊन बोलणं मुलांनी कोणाशी, मोठ्यांशी, घरी आलेल्या पाहुण्यांशी, ही कॉन्सेप्ट जवळजवळ कालाच्या बाह्य होत चालली आहे अशी भीती आहे. बरोबर. परंतु मुलांना वेळ देणं याचा अर्थ मुलांच्या मनात ही भावना पक्की रुजवलेली असणं पहिल्यापासनं की आम्ही सतत तुझ्या बरोबर आहोत, तुझ्या अडचणींच्या वेळेला तू आमच्याकडे आधी यायला हवंस आणि त्यावरच्या आपल्या रिॲक्शन्स, मुलांनी त्यांच्या चुका सांगितल्यानंतरच्या त्यावरनं मुलं खूप आपल्याला ताडत असतात, आपला आढावा घेत असतात. सो तो अंदाज घेत राहणं की मुलांची सायकोलॉजी जपत, कारण प्रत्येक मूल निराळं आहे, प्रत्येक जण आपापला स्वभाव कदाचित घेऊन येतं. वातावरणातनं आपण त्यांना पोषकता वगैरे देतोच कम्युनिकेशनची, परंतु मुलांना वेळ देताना आपण टिपिकल होत नाही होत आणि जुने वाभाडे काढत नाही होत. त्याचबरोबर आपण आपली उदाहरणं सतत देऊन, आमच्या वेळेला हे नव्हतं, आमच्या वेळेला ते होतं, आम्ही असे वागायचो, कारण तो काळ निराळा होता. त्या उदाहरणांनी मुलं खुलू शकत नाहीत, किंबहुना खच्चीकरण त्यांचं खूपदा होतं. तर या
प्लॅटफॉर्मवरनं मी सगळ्या पालकांना विनंती करू इच्छिते की आत्ताच्या काळाशी संलग्न उदाहरणं मुलांना द्यावीत. म्हणजे माझा असा आग्रह असतो कायमच की आई वडिलांनी घरच्या कोणीतरी मुलांना रोज रात्री गोष्टी सांगतच झोपवावं. सोपं नाहीये ते, खरंय. वेळही नसतो, कामं असतात, इच्छा तयारी कपॅसिटी असते की नाही हा भाग निराळा. पण गोष्टी का, तर अगदी जिजाऊंनी सुद्धा शिवाजी महाराजांना रामायणातले, इतिहासातले, पूर्वीचे ग्रंथांच्यातले दाखले देत देत मोठं केलं. तर हे त्यांची मेंटॅलिटी उमेद जागवण्यासाठीची तयार करणंच होतं. किंवा आपण कुसुमाग्रजांची कणा कविता वाचतो, त्याच्यातनं आपल्याला माहितीये की मोडून पडला संसार तरी फक्त उभं राहायचंय मला, कणा नाही मोडलेला. बरोबर. याच्यातनं आपण रेझिलियन्स शिकतो. तर गोष्टींच्यातनं आपल्या पंचतंत्रातल्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत की कॅरेक्टर्स वेगवेगळी, वेगवेगळे रोल्स, वेगवेगळ्या भूमिका. सो थोडक्यात मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळे पैलू मुलांना कळतात. तर मग या रूपातनं सहवास मुलांना देणं आणि जगाशी ओळख त्यांना करून देणं, मुलांना आपल्याविषयी भरवसा वाटू शकणं की इतर कोणी असेल नसेल, जगाच्या पाठीवर कुठेही माझे आईवडील, भावंड, घरातली मंडळी असली तरी विश्वासाने मी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, ते माझ्यापर्यंत पोचू शकतील आणि हे नातं घट्टच असलं पाहिजे. त्यासाठी जे त्याग लागतील ते, जी भूमिका कठीण वाटली तरी घ्यावी लागली तर, कारण तो आपला हक्क फक्त नव्हे तर ती ड्युटी. बरोबर आहे, खरे व्हायला हवं. तर मला असं वाटतं की सहवास म्हणजे फक्त मॉलमध्ये, पिक्चर्समध्ये फिरायला नेणं, चांगली नाटकं दाखवणं हे व्हायला हवंच नव्हे. पण मुलं अनुकरणातनं शिकतात आपल्या. तर आपण एखाद्या आजीविषयी कसं बोलतोय, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे उखाळे पाखाळे काढत नाही होत ना, यातनं मुलं शिकतात. तर त्यांना आपला सहवास प्रिय होऊ शकेल, आपला आदर्श घ्यावासा वाटू शकेल. तर थोडं आई वडिलांनी, इतर नातेवाईकांनी पण मला असं वाटतं आपण कसे आहोत हे थोडं आत्मपरीक्षण करत राहणं आवश्यक आहे. हा सहवास न बोलतानाचा सुद्धा मुलांना सुसह्य व्हावा ही काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आता तुम्ही म्हटलत की प्रायव्हसी हे तुमच्या बोलण्यात आलं. खरं तर प्रायव्हसी सगळ्यांना आवडते, म्हणजे अगदी मोठ्यांपासून लहानांपासून सगळ्यांना. मुळात प्रायव्हसीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर पालकांनी मुलांना प्रायव्हसी द्यावी का, आणि दुसरी गोष्ट दिली तर कोणत्या बाबतीत द्यावी? इतका परवलीचा प्रश्न विचारलायस तू क्रांती. प्रायव्हसी, स्पेस, ओव्हर कंट्रोलिंग नसणं, याच्यावरनं मुलं आता खूप आळ घेतात पालकांवरती, मॅनिप्युलेट करतात, अगदी ब्लॅकमेल देखील करतात. जरा घरामध्ये जास्ती जागा असेल तर खोल्यांची दारं बंद करून बसतात. मित्रमैत्रिणी कधी येतात जातात पत्ता लागत नाही. मोबाईल्स वरती स्क्रीन टाइम एकूण त्यांचं किती असतो, नक्की काय बघतात. तर हे नाही होता कामा. आणि यासाठी घराच्या भिंती भौतिक सोय म्हणून बांधलेल्या असणं ही निराळी गोष्ट. पण इतकी पण स्पेस असू नये, कारण मुलांचं ते समजण्याचं स्वतःचं वय नाहीये. तर इतकी स्पेस असू नये की एकमेकांच्या म्हणते मी, फक्त मुलांच्या आयुष्यात पालकांनी वरून डोकवावं आणि सल्ला देत सुटावं असं अजिबात नाही. पालकांच्याही सुखदुःखाच्या गोष्टी स्वतः त्यांनी शेअर केल्या तर मुलांना कदाचित तो एक वेगळा संस्कार असतो की जेवणाच्या वेळेला एकत्र बसल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारायच्या आहेत. आज माझ्या आयुष्यात दिवसभरात काय काय घडलं, वाईट, माझ्या चुका, चांगलं, कौतुक, दुसऱ्यांचे काय अनुभव आले, यातनं चर्चा होणं हे बेसिकली जे अपेक्षित आहे. ते जर का घडत असेल तर उत्तम, ते घडत नसेल तर पुढे जरा कठीण आहे. असे सिग्नल्स आपल्याला, मोठे रेड फ्लॅग्स मिळत आहेत आणि ते जेव्हा जमेल तेव्हा त्यात चांगला बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय तर माझी एक भाची मध्यंतरी मला म्हणाली होती, तिचे मित्रमैत्रिणी माझ्याकडे आले होते तिच्या सकट. तर तिच्या त्या मित्रमैत्रिणींची मी चौकशी करत होते की कुठे राहता, घरी आई वडील काय करतात वगैरे वगैरे. तर नंतर माझ्या भाचीने मला डोळ्यांनी खुणावलं, गटावलं. आणि मग ते मित्रमैत्रिणी गेल्यानंतर ती मला म्हणाली, हे बघ मावशी, असं पर्सनल आयुष्यात कोणाच्या डोकवायचं नसतं. म्हटलं म्हणजे? मी काही विचारलं
चुकीचं का त्यांना? तर ती म्हणाली आई वडिलांची वगैरे चौकशी नाही करायची. आता 22-23 वर्षाची माझी ही भाची, तिच्या मित्रमैत्रिणींच्या आई वडिलांची चौकशी, ज्या मुली माझ्या समोर मोठ्या झाल्यात, मी का नाही चौकशी करायची असा मला स्वतःला प्रश्न पडला. पण मुलांना कधी कधी हे नाही आवडत. आता याचं कारण असं आहे की मुलांच्यातली मैत्री आता वरवरची आहे का, त्यांना आई वडिलांची काही पडलेली नाहीये असं आहे का, किंवा मुलं मैत्रीमध्ये एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीत धरून आहेत. त्यांना कदाचित माहिती आहे की माझ्या अमुक मैत्रिणीच्या घरातलं वातावरण फारसं बरं नाही, पोषक नाही, आई वडिलांच्यात एकवाक्यता नाही, तर मग तिला तू दुखावू नकोस मावशी, असाही त्यातला भाग असू शकतो. म्हणजे दोन्ही अँगल्सनी आपण या गोष्टीकडे बघू शकतो की मुलं तरुण आताची एकमेकांना जपतात सुद्धा. परंतु सायबर क्राईम्स आता खूप वाढलेले आहेत. भलभलते प्रकार सोशल मीडियातनं मुलांच्या पुढ्यात येत आहेत. तर त्यासाठी प्रायव्हसी द्यायची नाहीये. किंवा काय फॉरेनला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी फक्त चेक्स सह्या कराव्यात, याच्यासाठी डेफिनेटली प्रायव्हसी द्यायची नाहीये. किंवा शाळेमध्ये काहीतरी घटना घडलीये, कॉलेजमध्ये घटना घडलीये आणि वेळ पडल्यावर अथॉरिटीजनी आई वडिलांना बोलवलंय पत्र पाठवून किंवा फोन करून, मेल करून, तेव्हाच फक्त घरी मुद्दा कळलाय, इतकी प्रायव्हसी मुलांना द्यायची नाहीये. कारण कळण्या नकळण्याच्या उंबरठ्यावर ते आता आहेत. भले त्यांना अगदी वाटलं की जेन झी आणि मिलेनियम्स मधला फरक आणि ही दरी वयातली फार आहे, आणि वयात येणाऱ्या मुलांना सगळ्यांना वाटतं की आई वडिलांना काही कळत नाही, आपल्यालाच जे काही आहे ते सगळं जास्ती कळतं. त्यांना असं वाटत असलं, त्यांचे ते हॉर्मोन्स आहेत शेवटी, तर त्यांना असं जरी वाटत असलं की आपण लुडबुड करू नये त्यांच्या आयुष्यामध्ये, तरी ती सटल पद्धतीत चौकशी कशी करायची, मुलांच्या मनापर्यंत कधी कसं पोचायचं, आणि प्रायव्हसीची दारं त्यांची समजा बंद झालेली असली कवाडं, तर ती कशी मोकळी हळूहळू करत जायची आणि त्यांना कसं बोलतं करायचं. वेळ पडली तर प्रोफेशनल हेल्प काउन्सिलर्सची कधी घ्यायची, कारण मुलं मिटत जातात, बोलेनाशी होतात, घरच्यांशी बोलणं त्यांना नको असं वाटतं, दबावात्मक वाटू शकतं. मग तिथे प्रायव्हसी पॉलिसी किती येते हा एक महत्वाचा भाग असतो. इथे ना पॉवर गेमिंग जर का सुरू झालेलं असलं तर पंचायत येते. बरोबर आहे. म्हणजे ओव्हर डॉमिनेटिंग पालक असले तर मुलं नंतर बंड करून उठतात, ते परत मॅनिप्युलेट करायला लागतात, ब्लॅकमेल करायला लागतात, घरी सांगेन असे होतात. पुन्हा एकदा तिकडे रेड फ्लॅग आहे. तर थोडं शांतपणे बोलणं, थंडपणे घेणं, मुलांनी आपल्याला काही त्यांच्या चुका सांगितल्यानंतर हायपर पद्धतीत रिॲक्ट न होणं हे आपल्या हातात आहे. म्हणजे मुलांना प्रायव्हसी म्हणजे नक्की काय, कुठे इंटरमिंगल्ड असायचं, मुलांना घरच्या महत्वाच्या बाबतीत डिसिजन मेकिंग मध्ये, मग ते पैशांच्या बाबतीत असेल, जागा चेंज करण्याच्या बाबतीत असेल, आई वडिलांनी नोकरी व्यवसाय बदलण्याच्या बाबतीत असेल, घरातली लग्न ठरण्याच्या बाबतीत असेल, तर लहान मोठ्या मुलांची इन्व्हॉल्वमेंट घरातल्या महत्वाच्या निर्णयांमध्ये किती आहे, त्यानुसार घरातलं नातं कसं आहे, ते कंगोरे कसे आहेत, याच्यातनं कळत जातं. आणि मुलांना हळूहळू कळू शकतं स्पेस म्हणजे नक्की काय, आई वडिलांना स्पेस कुठल्या बाबतीत द्यायची, भावंडांच्याकडे जर का कल जास्ती आहे मोठ्यांचा असं जर का मुलांना दिसलं तर दुखावली जातात काही मुलं, त्यातनं भलत्या मार्गाला लागू शकतात आणि दुखरं मन वाहवत जाऊ पण शकतं वेळेत सावरलं नाही गेलं तर. तर अशा वेळेला मुलांना दमात घेणं, प्रेमात घेणं, कोपऱ्यात घेणं, हे सगळे जे प्रकार आहेत ती वेळ साधून नीट करणं, आणि त्यासाठी आपली इमोशनल अवेलेबिलिटी वेळेची तर होच हो, ही फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की चुकतात पालक, पण चुकतात माणसंच आहेत शेवटी, पण कुठची गोष्ट मेंढ होऊ शकते जर त्यातल्या त्यात वेळेवारी प्रयत्न केले तर. कोणाच्या सपोर्टने म्हणा, नाहीतर स्वतः ठरवून म्हणा, बसून बोलणं. सुदैवाने आपल्याकडे बोलण्याची कला आहे, तर कम्युनिकेशन नीट करणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि कोणी आज खुलेल, कोणी उद्या खुलेल, निदान आपण पेरत राहणं पालक म्हणून, हे मला असं वाटतं आवश्यक आहे. सो प्रायव्हसीची चौकट नक्की काय, तर त्या फ्रेमवर्क मध्ये आपण काय काय नक्की बसवू शकतो. चौकट म्हटल्यानंतर मला एक महत्वाची गोष्ट आठवते की आपल्याकडे रवींद्रनाथ टागोरांनी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेण्याचं
किंबहुना त्यांनी हे इन्सिस्ट केलेलं होतं. हो खरंय. का तर त्यांना माहिती होतं की 4 भिंतींमध्ये प्रत्येक मूल फुलणार नाही. निसर्गात, वाऱ्यामध्ये, झाडामध्ये, हिरव्या रंगामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीत फुलता येईल. त्याच्यामुळे शिक्षण होईलच, परंतु अनेक गोष्टी ज्या आवश्यक आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तर त्या स्मूथली होऊ शकतील, ज्याच्यामुळे आता जे डिप्रेशन, एकटेपणा, एकांगीपणा, सेल्फिशनेस, सेल्फ सेंटर्डनेस किंवा मग त्याचबरोबर आलेलं अध्ययन अक्षमता, हायपर होणं, हायपर ऍक्टिव्ह असणं, हे जे सगळे प्रकार आहेत ते तेव्हा कमी होते. आणि आता स्ट्रेसमुळे, लेट लग्न, लेट चाइल्ड बर्थ याच्यामुळे वाढणारे जे प्रकार आहेत तर त्याच्यामुळे सहवासासाठी एनर्जी आई वडिलांची कमी पडणं हा जो प्रकार आहे त्यातनं अनेक प्रॉब्लेम्स होतात. ते निदान आपण सोडवायचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे. आता भौतिक सुख ही सुद्धा आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपण कमवत नाही मुलं तोपर्यंत आई वडील आपली भौतिक सुखाची जबाबदारी पार पाडत असतात. भौतिक सुखाबरोबर भावनिक सुख पण गरजेचं असतं, जसं मगाशी आपण प्रेम म्हटलं. पण मुळात पालक हे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी असा जो मुलांचा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन कुठेतरी चुकीचा आहे. हे आपल्याला ठामपणे आपण म्हणतो की हे नाही, हे बरोबर नाहीये की फक्त मला जायचंय पिकनिकला, बाबा पैसे द्या, मला नवीन फोन घ्यायचाय, पैसे द्या. हे कसं आहे माहितीये, गरज, पण खरंच मुळात गरजाच पूर्ण करण्यासाठी पालक असतात का? कुठल्याही पालकांच्या हृदयाला हात घालणारा हा प्रश्न आहे. गरजा पूर्ण करण्यासाठी पालक असतात आणि कदाचित पालकच असतात, पण भौतिक सुखातल्या गरजा फक्त पूर्ण करत राहावं आणि आपण ATM मशीन व्हावं, ऑल टाइम मनी देणारे, असा पालकांना हल्ली फील येतोय. कारण पालक अवेलेबल असले, देऊ इच्छित असले प्रेम, सहवास, तरी मुलांना खुद्द ते घ्यायचं नाही. कारण त्यांची संगत, कदाचित सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आणि अहम ब्रह्मास्मी असा तयार झालेला चुकीचा आणि दुर्दैवी अटिट्यूड तरुण पिढीतला. शेवटी आपण म्हणतो की स्वची निर्मिती प्रत्येक कशी होते, अचानक एका दिवसात नाही होत. वातावरणात होते, थोडा जीन्सचा पार्ट असतो, रक्ताचा, स्वभावाचा, त्याचबरोबर प्रत्येक मुलाची कपॅसिटी. पण मला असं वाटतं की आपण पेरत राहिलं पाहिजे. शेवटी मुलं पॉपकॉर्न सारखी असतात. ढग सगळ्यांना प्रेमाची, संस्कारांची, आनंदाची, योग्य दिशादर्शक असण्याची मिळाली की आज एक पॉपकॉर्न उमलेल, उद्या दुसरं उमलेल, काही जण उशिरा उमलतील. योग्य आज त्यांना योग्य पद्धतीतली मिळाली तर फायदा होतो. काही जण त्यातूनही टणक दाणे राहतात, त्यांचा खुळखुळ्या सुंदर स्वर तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. सो वाया कोणीही जात नाही, फक्त फर्म पेरेंटिंगची आवश्यकता आहे, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. कन्फ्युज्ड पालकत्व असलं तर पंचायत होते. म्हणजे ओरडल्यानंतर मुलांच्या चुकांसाठी नंतर गिल्ट वाटत असेल आणि त्याच्यातनं आईने समजा किंवा वडिलांनी सुद्धा सॉरीचा पाढा लावला तर त्या शिक्षेचा परिणाम मुलांवर योग्य तो होऊ शकत नाही. मुलं जर का नंतर अडवून दाखवत असली की मला एखादी भौतिक सुखातली वस्तू, मग फॅन्सी मोबाईल असेल, ठराविक प्रकारचे ब्रँडेड कपडे असतील, नाईट आउटला बाहेर जाणं असेल, हट्ट ज्या अर्थी त्यांना करायची वेळ येते, एकतर तो नात्यातला गंडलेला प्रकार आहे किंवा मुलांना लपवण्याचा विषय होतोय, तर त्याच्यामध्ये गडबड आहे. याची जाणीव शांतपणे, दुःख वाटलं तरी मुलांना दुखवून देण्याची आवश्यकता आहे. आणि तिकडे आई वडिलांमध्ये एकवाक्यता असणं, ती क्लॅरिटी असणं, त्यासाठी प्रसंगी वाईटपणा घेणं, मुलांचे अबोले ब्लॅकमेलिंग सहन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुलांपेक्षा जगाचा अनुभव आपल्याला जास्ती आहे, तो त्यांना दुखवून किंवा न दुखवता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. तो त्यांना आज कळेल किंवा उद्या कळेल असा ठाम विश्वास आपल्या संस्कारांवरती ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यासाठी
मुलांना फक्त भौतिक गोष्टी द्यायच्या हे नाही होता कामा. बाकीच्या गोष्टींचं महत्व, अगदी अन्नाचं, चारीठाव पदार्थांचं, संस्कारांचं, गोष्टी रूपातल्या कॅरेक्टर्सच्या ओळखीतलं, वाचनाचं, म्हणजे नातेवाईक घरी आल्यानंतर माझं काय काम, असं तरुण मुलं जर का खांदे उडवत असले तर ते चूक आहे. प्रसंगी लोकांच्या समोर दटावणं, आपण ज्याला हल्ली नकार देतो की लोकांच्यात नाहीये बोलू. लोक म्हणजे काय? बरोबर. कारण मुलांना टक्के टोळपे सहन करायला लागणार आहेत. जग सुंदरच आहे, वाईट नाहीच, परंतु गोडगोड नसणारे. आणि आता बघा, मुलं जन्माला आल्यानंतर चालायला जेव्हा लागतात तेव्हा आपण घरात काही गाद्या नाही घालून ठेवू शकत. ते पडले पाहिजेत, त्यांची ढोपरं फुटली पाहिजेत, त्यांना हे देखील अनुभव टफ करतात. त्याचप्रमाणे आपण फक्त गोडगोड नाही राहू शकत मुलांच्या बाबतीत. रफनेस, टफनेस, त्यांच्याकडे थोडंसं कदाचित दुर्लक्ष करणं आणि आपल्या प्रायोरिटी सुद्धा सेट करणं, ज्या अनुकरणातनं मुलं शिकणार आहेत, हे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना जगाशी 2 हात करणं, वाईटाची समज येणं आणि आपली टर्न येईपर्यंत थांबणं हे शिकायला मिळू शकतो. नाहीतर प्रत्येक, आता 1-2 मुलं घरामध्ये असतात, प्रत्येक मुलं राजाच असतं घरी. तर राजा होणं हे तुझ्या कर्तृत्वातनं तू कमाव. आपसुकपणे तुला सगळं हाताशी कायमचं मिळणार नाहीये. ही भावना आपल्या डोक्यात मोठे म्हणून क्लिअर असली आणि आपलं ध्येय मुलांना वाढवण्यात काय हवं आहे हे ठरलेलं असलं की मग ती जर्नी कशी करायची, मग त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी कशी पाळायची, काय आपल्या चुका होत आहेत, कसं मुलांना सांभाळायचं, वस्तू किती द्यायच्या, किती ओरडल्यानंतर किती ढील द्यायची, कधी मारायचं नाही, हे सगळं आपल्याला ठरवता येतं. एकटे पालक पण हल्ली बरेच असतात. सिंगल पेरेंटिंग हा एक मोठा विषय आहे. तर त्याच्यामध्ये कठोर निर्णय घेणं, काही निर्णय पाळणं, काही निर्णय फ्लेक्झिबल ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे वस्तू किती कुठल्या आपल्या परिस्थितीनुसार द्यायच्या हे आपल्याला ठरवायचं. कारण ध्येय आपलं ठरलं की बॅकवर्ड प्लॅनिंग करत येता येतं. बरोबर. सो ते क्रिस्टलायझेशन आपल्या मनात थोडं. बरोबर. सो प्रमाण पालकत्व असं काही नाहीच आहे ना, की कोणी आपल्याला ते प्रमाणपत्र पण देणार आहे, सर्टिफिकेट काही कोणी देणार नाही. ते करतच राहण्याची चिरंतन गोष्ट आहे. पण आपल्या कॉन्शियसला काय पटतं आहे, आपले संस्कार काय सांगतायत आणि मुलाच्या भवितव्यासाठी नक्की काय आवश्यक आहे, ही क्लॅरिटी पालक म्हणून आपल्याला असली आणि ती मुलांच्यात पोचवण्याचा आपण प्रयत्न केला तर मला वाटतं चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. याबरोबरच मला आणखीन एक सांगावंसं वाटतं इथे, पोषक आहार. कितीतरी मुलं पिझ्झा बर्गर वरती आता जेवण करतात, म्हणजे त्यांचा आकार बदलतो, हा भाग वेगळाच आहे. पण मुलांना दुखवू नये असं वाटतं किंवा आपल्याला चारीठाव स्वयंपाक करायला वेळ नाहीये म्हणून आई वडिलांना त्रास होतो, म्हणून पैसे देऊन हवं ते खा म्हणजे मग तू अभ्यासाकडे लक्ष देशील. सो गिव्ह अँड टेकची ही जी भलती पॉलिसी तयार झालेली आहे, बार्टर एक्सचेंज, की तू हे माझं ऐकशील तर मी तुझं ते ऐकीन, असा प्रकार जो सुरू झालाय तो थोडा थोडा बंद करायला हवा. स्क्रीन टाइम जसा बंद करायला हवा आणि त्याऐवजी योग्य काय ते ठरवून पाळायला हवं. त्याचप्रमाणे जेवण, पोषक आहार, कारण नाहीतर आयर्न कॅल्शियमची डेफिशियन्सी असली तर मुलं चिरचिरी होणारच आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात नाही होऊ शकणार आहे. आत्ताच्या रॅट रेस मध्ये ते पुरे नाही पडणार आहेत. मग मुलांचा कडवटपणा, मग त्यांची अंगदुखी, हे सगळं कायमचं असू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा सजग आणि फर्म पेरेंटिंग खूप जास्ती आवश्यक आहे. त्यामध्ये भौतिक सुख मुलांना कमी मिळाली तरी चालते, फक्त तो बॉन्ड घट्ट असणं आणि मुलांना हळूहळू ते कळत जातं. आपले आई वडील कडक असतील, थोडे जास्ती त्रास देणारे असतील, पण 5वी-6वी पर्यंत मुलांना अंदाज यायला लागतो की बाकीचे पालक गोडगोड मुलांशी वागले किंवा फक्त कडक वागले तरी आपले पालक जर का बॅलन्स ठेवू शकतायत या गोष्टींच्यातला, तर आपण नीट होणार आहोत. आणि नाहीतर मुलं फार कन्फ्युज्ड राहतात, कुठे नक्की काय करावं, कोणता झेंडा घेऊ हाती, कोणाकडे जाऊ, आजीकडे जाऊ, आजोबांकडे जाऊ, आई वडिलांचं, आणि स्वतःच्या बरोबर ते
स्मार्टनेस ते बरोबर जातात, मॅनिप्युलेट पण हो, करतात. करतात याच्यात ना. त्यांचं भलं नाही. हो त्या वेळेपुरतं ती मुलं वेळ मारून नेऊन हवी ती वस्तू मिळवणं किंवा हवी ती भावना मिळवणं हे करू शकतील, पण लॉंगर रन मध्ये ते त्यांचं नुकसानच आहे. ते त्यांना आता नाही कळू शकत. बरोबर आहे. ते आपल्याला कळणं हे मला वाटतं यशस्वी पालकत्वाचा एक महत्वाचा भाग आहे असं आपण धरून चालू. हे सांगताना ना आपल्याला लहानपणी सांगितलेली मला एक गोष्ट आठवत होती, आणि ती अशी म्हणजे पूर्ण त्याचा फ्लॅशबॅक सकट, की त्या मुलाला शिक्षा होते, तो चोरी करत असतो आणि आई त्याला रोखत नाही, आणि जेव्हा कोर्टामध्ये त्याला विचारलं जातं तेव्हा तो जो आईचा कान चावतो आणि आईला म्हणतो, तू मला वेळीच रोखलं असतंस तर. म्हणजे त्या आईला आज शेवटी काय मिळालं, इतके सॅक्रिफायसेस करून तिने मुलाला लहानाचं मोठं केलं, सगळ्या गोष्टी करू दिल्या, पण जेव्हा मूल ते पकडलं गेलं मोठं झाल्यानंतर, अनेकांना ही गोष्ट माहिती असेल नसेल त्यांनी जरूर शोधा आणि वाचा, नाहीतर आमच्या वर्कशॉप्समध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतोच. तर त्याच्यात तुम्ही बघू शकाल की शेवटी कधीतरी मुलांचा आतला आवाज पण सांगत असतो खरं, की आपण जे वागतोय ना, मुलं आक्रंदक असतात, हट्टीपणा करणारी देखील, अगदी आई वडिलांच्या अंगावर धावून जाणारी पण मुलं असतात. कुठलाही इकॉनॉमिक क्लास आपण घेतला, इंटरनॅशनल स्कूल्स मधला, म्युनिसिपालिटी स्कूल्स मधला, तरी वेगवेगळे स्वभावाचे पैलू मुलांचे दिसतात. घरामध्ये प्रॉब्लेम्स असणं, वातावरणामध्ये भेद असणं हे दिसून येतं. तर त्यावेळेला मुलांची जडणघडण चुकीची होऊ शकते. एखादा शिक्षक त्यातनं तारून नेऊ शकतो, एखादा काउन्सिलर त्यातनं तारून नेऊ शकतो, एखादा मित्र तारून नेऊ शकतो, किंवा आपले सगळ्यांचे मिळून टीमवर्क म्हणून संस्कार जे या माध्यमातून आज आपण करायचा प्रयत्न करतोय कायम, की कधीतरी कुठेतरी पेरलेलं पुढे जाऊन आठवेल आणि ती मुलं चुकली तरी आज नाही उद्या ताळ्यावर येऊ शकतील आणि त्यांचा फायदा होऊ शकेल. आता पालक हे अनुकरण असं आपण म्हणतो, आपण पालकांचं अनुकरण करतो. आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कसे उठतात बसतात, कसं त्यांचे एकंदरीत स्वभाव आहे, हे आपण म्हणजे मुलं म्हणून ते ताडत असतात, बघत असतात. आणि कधी नसताना मी बाबांची ऍक्टिंग करतो किंवा मी आईसारखी वागते, हे नॅचरली चालू असतं लहान वयात वगैरे वगैरे. मुळात पालकांचं अनुकरण जर ही मुलं करत असतील तर आधी पालकांनी त्यांचं वर्तन कसं ठेवावं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे, आणि तिथूनच मग मुलांना कळतं की आपल्याला नक्की पालकांकडून पण काय घ्यायचंय. अगदी अगदी. आता यातली एक मेख अशी आहे की पालक जरी अगदी कायमस्वरूपी पालक असे असले तरी मुलांना ते आदर्श वाटतायतच का, हा भाग थोडा मेख असलेला आहे. पण निदान आपल्यामध्ये काही खोट नाहीये अर्थार्थी, ह्याचा पालकांनी थोडा जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. त्यासाठी 4 जणांशी बोलायला पाहिजे, आपल्या वयातल्या मोठ्या अगदी आपल्याहून लहान सुद्धा मुलांशी सुद्धा बोलायला पाहिजे. सोपं नाहीये ते. स्वतःला म्हणजे आत्मपरीक्षण करणं हे सोपं नाही. आणि असाही प्रश्न अनेक पालकांना आता पडतो की आपण पूर्ण वेळ फक्त पालकच आहोत का, दुसरी आपली भूमिकाच नाहीये का, स्वतः जगायचं राहिलेलं आहे तर मग ते कधी जगायचं, आता जरा बरी परिस्थिती आहे तर मग आपल्या राहिलेल्या आकांक्षा कधी पूर्ण आपण करायच्या. तर या सगळ्याचा बॅलन्स ठेवू शकणं, पण पालकत्व, पेरेंटिंग ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक खाचखळगे आले तरी पूर्णत्वाने ते आपण पेलायचं आहे. त्यातलं आपलं स्वतःचं थोडं मागे ठेवून, बाजूला ठेवून, जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा शक्य असेल तेव्हा आपलं मन क्लिअर करणं हेही आवश्यक आहे. आपल्या हौसा भागणं हेही आवश्यक आहे, तेही करावं. पण मुलांना आदर्श वाटावं असं वातावरण आणि अनुकरणात्मक वाटावं असा आपला स्वभाव आणि वर्तणूक जर का ठेवता आली तर मुलांचं भवितव्य नक्की चांगलं आहे. आणि आपल्या वागण्यात गडबड असेल तर मग बाकी कठीण आहे. म्हणजे आताच्या तरुण मुली मला दिसतात की साध्या गॅदरिंगला 8वी 9वीतल्या मुली पदर पण नीट घेत नाहीत. त्यांना पदर नीट करून दिला तर त्यांना तो मुद्दामून वाकडा करायचा असतो. म्हणजे शेवटी नक्की काय दाखवायचंय. किंवा पालक सभांना येताना स्त्री पालक कित्येकदा तंग कपडे घालून येतात. तर इथे कोणावर शाळेमध्ये इम्प्रेशन नाही मारायचंय आपल्या कपड्यांवरनं,
तर आपला शांतपणा, आपलं ऐकणं, आपलं मुद्दा मांडणं हे कसं आहे, जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये दिसून येतं, बाहेरच्या वागण्यात दिसून येतं, त्याचप्रमाणे घरी देखील काय वातावरण आहे, कोणाचा डॉमिनन्स आहे, कोणाची चलती आहे, पैसे कोण कसे कमावतं ह्याचा मुलांना अंदाज असतो. आणि तरी देखील रिस्पेक्ट म्हणजे काय हे छोट्या मोठ्या वागण्यातनं मुलांना कळतं, त्यातनं आदर्श घ्यायचा किंवा नाही. इथे क्रांती, मला ना मगाशी गोष्टीचा तू उल्लेख केलास, मला देखील एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मी आता हे बघ, एरिक बर्न म्हणा किंवा मोठे मोठे सायकोलॉजिस्ट आपले जे आहेत त्यांची नावं आपण घेऊच शकतो. पण एक गोष्ट अशीच ऐकलेली होती की एका माणसाला जुळी मुलं होती आणि हा माणूस खूप दारुडा. ती जी मुलं जी वाढली, जुळी मुलं एका घरातली ती वाढली, त्यातला एक जण अत्यंत दारूबाज, व्यसनी, घरच्यांना मारणारा, चोरी करणारा वगैरे झाला. त्याला विचारल्यावर तो म्हणाला की मी हेच कायम पाहत आलोय, माझं हेच वातावरण होतं, त्याच्यामुळे मी असाच बनलो, बेफिकीर, ब्लेमिंग अटिट्यूड. आणि दुसरा मुलगा अतिशय गुणी बनला, त्याने घरच्यांची काळजी घेतली, शिक्षण घेतलं, पैसे कमवायला लागला आणि अतिशय योग्य पद्धतीत तो मार्गक्रमणा पुढे करू लागला. त्याला जेव्हा विचारलं, तो म्हणाला की आयुष्यात काय करायचं नाही हे मला माझ्या घरातलीच पाळमुळं बघून समजलेलं होतं, निदान हे व्हायचं नाही हे मी समजून गेलेलो होतो, कारण माझे वडील घरच्यांना खूप त्रास द्यायचे, सगळ्यांना वेठीला धरायचे, त्यामुळे मी काय करायचं हे मी तेव्हाच ठरवलेलं होतं. सो म्हटलं तर आदर्श नक्की कुठल्या बाबतीत हवा आणि कुठल्या बाबतीत नको हे पण कळू शकतं. पण मुलांचा पालकांशी सुसंवाद हा एक त्यातला महत्वाचा धागा आहे. आणि काही मुलं ओव्हर कॉन्फिडंट असतात, काही न्यूनगंड बाळगून असतात, काही पालक मला असं वाटतं की मुलांना फार पुढे पुढे मुद्दामून ढकलतात, या क्लासला जा, तसंच कर, शिक्षकांच्या पुढे पुढे कर, किंवा त्यांचे प्रोजेक्ट स्वतः करून दे. तर पालकांनी कृपया असं करू नये. मुलं ठेचकाळू देत, धडपडू देत, आज नाही उद्या उभी राहतील, आपण त्यांच्या मागे आहोत, पण त्यांना घडवू देत, त्यांना चुकू देत, त्यांना ठेचकाळू देत आणि त्यातनं त्यांना टफ होत होत त्यांचे मसल्स जसे चांगले तयार व्हायला पाहिजेत, हाडं कशी त्यांची तयार व्हायला पाहिजेत, तशीच त्यांची मानसिकता देखील घट्ट व्हायला हवी. कारण शेवटी सायकोलॉजी जपणं म्हणजे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाहीये, खरंय, ते एन्हान्समेंट सुद्धा आहे, डेव्हलपमेंट सुद्धा आहे. काउन्सिलिंग मध्ये जे आम्ही म्हणतो ते, त्याच्यामुळे मुलांचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होत असेल, नातेसंबंधांच्यावर त्यांचा विश्वास नसेल, तर पालक म्हणून आपण काय भूमिका घ्यायची आहे हे आधीपासून आपण ठरलं पाहिजे. तर आदर्शवाद न वाटता खरे ते प्रकार अंगीकारावेत स्वभावातले, असं मुलं करू शकतील असं मला वाटतं. खरंय खरंय. आता तुम्ही जे म्हटलत ना, मनाची मशागत, खरंच ती खूप गरजेची आहे. ती जर नसेल ना होत तर सगळं गडबडतं पुढे. आता हे पालकांच्या दृष्टीने झालं, पण आता मुलांना गोष्ट दिली नाही एखादी तर त्यांचं ओरडणं, चिडणं, रडणं. तसं पालक, आता मी ही चूक केली ना, एकतर आता माझे पालक मला मारणार, नाहीतर माझे पालक ना मला घरातून बाहेर काढणार किंवा असं बोलणार मला. ही मुलांच्या मनात ना भीती असते चूक झाल्यानंतर, मग ती चूक छोटी असो किंवा खूप मोठी असो. पण आपल्या पालकांना जाऊन सांगावं असं काहीच जणांना वाटतं आणि जनरली जास्त लपवलं जातं. मुलांच्या मनात माझ्या बाबतीत पालक असंच करणार, असं का बरं येत असेल? 2-3 प्रकार आहेत याच्यामध्ये. पुन्हा एकदा, मुलं पॅनिक झाली आणि त्यावर पालक हायपर झाले तर त्यानंतर पुन्हा इन रिटर्न मुलं अस्थिर होणारच आहेत. सो मुलं कशीही वागली तरी आपण आपलं तारतम्य कसं ठेवू शकतोय आणि आपली रिॲक्शन ही मुलांवर काय परिणाम करणार आहे हे त्यावेळेला समजून जर का आपण वागलो, सो रिॲक्शन द्यायची का रिप्लाय, आपण भस्कन काहीतरी बोलून मुलांच्या मनावर ओरखडे उमटवतोय की जरा चुचकारत त्यांना पुढे नेतोय, मुलांच्या कुठल्या चुका पदरात घेतोय, कुठल्या बाबतीत त्यांना पाठीशी घालतोय, त्यांना लपाछपी करायला शिकवतोय का, की त्यांनी मेजर काही चूक केली आणि आपण ओरडलो, त्यांना वाईट वाटलं तर वाटू देत वाईट, रागावू देत मुलं, धरू देत बोला,
क्वचित त्यांनी नाही खाल्लं प्यायलं, इट इज ओके. कदाचित ते स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांचं स्वतःचं गिल्ट ते धुसफूस करून, रागावण्यातून, आपल्यालाच मॅनिप्युलेट करण्यातनं, ब्लॅकमेल करण्यातनं दाखवून देत असतील, इट इज ओके. गिव्ह देम सम टाइम. अशा वेळेला थोडा ठेहराव घेणं, वेळ देणं, मस्का मारत न सुटणं, हे पालकांच्या हातात आहे. सो मुलांच्या चुका किंवा मुलांनी आपल्याविषयी पालक म्हणून काहीतरी धारणा धरून त्या गोष्टीचा फुगवटा केलाय का, बाऊ करतायत का काही गोष्टींना धरून. कारण ना काही पालक म्हणतात की मी बाकीच्या सगळ्या बाबतीत खूप लाड करतो, फक्त अभ्यासाच्या बाबतीत ओरडतो. पण पालक पालक आहेत, तेच व्यक्तिमत्व आहे. ओरडा देणारे पण तुम्हीच, लाड करणारे पण तुम्हीच, वस्तुरूपात पण प्रेम देणारे तुम्हीच. तर मुलं कधी कधी न हा भेद पाळू शकत नाहीत. आणि असंही अनुभवायला येतं वेगवेगळ्या काउन्सिलिंगच्या सेशन्स मधनं की पालकांची एखादी चूक किंवा एखादा कधीतरी ओरडणं मुलं फार मनात घर करून ठेवतात, लबाडी करतात, त्यावरनं चित्र मनात रंगवत राहतात आणि पालकांना विलन ठरवून मोकळे होतात. तर तसं मुलांनीही करता कामा नये याच्यासाठी नको तिथे पडतं नाही घेत राहायचंय पालकांनी. पण ओरडण्याचा हक्क आहे, कारण पालकांना सपोजेडली कळतंय जास्त. त्याच्यामुळे मुलांनी काही फुगवटा केला, रागावले तर त्यांच्या मनातली भीती काढून टाकणं, आपल्या रिॲक्शन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, त्यांना आपल्याविषयी आदर धाक सुद्धा वाटेल असं वातावरण ठेवणं, आणि ऍज अगेन्स्ट दॅट मित्रत्वाच्या नात्याने सगळ्या गोष्टी करणं. मित्र वगैरे नाही, आपण पालकच आहोत. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवणं, गिव्ह अँड टेकचं बोलू शकणे इतपत. पण आपण त्यांचे मित्र नाही होऊ शकत होत ना. मुलं हे विसरतात ना आपण विसरावं. आपण पालकच आहोत. तीच भूमिका सौम्य पद्धतीत आपण मुलांपर्यंत मांडू शकतो. त्याच्यात प्रत्येक वेळेला स्ट्रिक्टनेस असायला हवा असं नाहीये, परंतु डिसिप्लिन नक्की हवं. आणि डिसिप्लिन किंवा शिस्त याचा अर्थ छडी लागे छमछम किंवा हिटलरशाही असं नाहीये. तर डिसिप्लिनचा अर्थ रेग्युलॅरिटी, सातत्य. मग ते आपल्या भावभावनांच्या प्रकटीकरणातलं असेल, नाहीतर मुलांनी कुठच्या वेळेला ठराविक गोष्टी करायच्या किंवा कुठल्या नाही करायच्या ह्याच्याबद्दलची क्लॅरिटी असेल. ते मुलांना कळलं तर मुलं ठराविक वयात फुगवटा करतात. कधीतरी मुलींना वडील आपला हिरो वाटत असतो, बाबा, आई विलन वाटत असते, वॅम्प वाटत असते, किंवा मुलांना आई एका काळामध्ये अतिशय नकोशी वाटते, चिडचिडी होऊ शकतात मुलं. ते हॉर्मोन्सचा भाग आहे, वयाचा संगतीचा भाग आहे. तिथे लक्ष ठेवणं जसं आवश्यक आहे, तसंच मुलांशी सुसंवाद ठेवून मुलांच्या मनातला राग कमी करणं, अनाठाई राग त्यांच्या मनात गैरसमज असतील तर त्याला खतपाणी न घालणं, आणि त्यासाठी उगीच पडतं न घेणं. थोडे रागावले तर रुसले तर रुसू देत, थोड्या काळाने थंड होतील, त्यांच्या मनातले गैरसमज दूर होतील. शेवटी तेही जगात बघत असतात, ते कबूल करोत न करोत, त्यांना कळो न कळो. सो बेसिकली पुन्हा एकदा आपल्या संस्कारांवरती मूड स्विंग्स आपले न होऊ देता गाढ विश्वास ठेवणं, त्यासाठी आपला स्वतःचा आढावा घेणं, स्टडी करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण मुलांची मेंटल हेल्थ जपणं आवश्यकच आहे. रॅट रेस मध्ये आत्ताच्या प्रचंड कॉम्पिटिशन मध्ये ती गरज आहे. पण हार्वर्ड गार्डनर म्हणतात तसं मल्टिपल इंटेलिजन्सचा हा प्रकार आहे. प्रत्येक मूल गणितात उत्तम असेल असं नाहीये. कोणाचं म्युझिक चांगलं असेल, कोणी चित्रकलेत उत्तम असेल, कोणाला डान्स चांगला जमत असेल, कोणाला भाषेमध्ये जास्ती चांगली प्रगती करता येत असेल. तर हे ओळखण्यासाठी थोडा ठेहराव घेणं, बोलणं मुलांशी, 4 जणांच्यात अंदाज घेणं, मुलांचा कल बघणं, त्यांना पोषक वातावरण देणं आणि त्यांना फुलवत फुलवत पुढे नेणं, असं केलं तर आत्ताच्या पिढीमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आपल्या वेळेपेक्षा सुद्धा आत्ता त्यांना अवेलेबिलिटी खूप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. या संधींचा त्यांना उत्तम उपयोग करून देणं आणि त्यांचं बोट धरून आपण पण पुढे जाणं हे निश्चितपणे होऊ शकतं. मला खूप उमेद आहे की आत्ताची तरुण पिढी कणा त्यांचा ताठ ठेवून कुठे ना कुठेतरी उत्तम काहीतरी काम करून दाखवू शकतात. फॉर्च्युनेटली पहिला येण्याचा टोक हे फक्त तेवढं टोकेरी जागे इतकं नाही राहिलेलं. अनेक जण अनेक क्षेत्रात पहिले येऊ शकतात.
उत्तम ठसा उमटवू शकतात, कारण क्षेत्रांची अवेलेबिलिटीच आता खूप आहे. बरोबर. त्यापर्यंत मुलांना आपण पोचवणं, ह्याच्यासाठीचा त्यांचा स्व चांगला तयार करणं, ही जी जर्नी आहे ती स्मूथ व्हावी, चांगली असावी, त्याच्यात आपण व्यवस्थित असावं असं आपण म्हणू शकतो. आता मी हा प्रश्न जो विचारणार आहे ना तो जरा उलटा आहे. जनरली मुलं पालकांना गृहीत धरतात का असं बरेचदा आपण चर्चा केली जातो, पण मी विचारेन की पालक मुलांना गृहीत धरतात का? छान प्रश्न आहे. पालक मुलांना गृहीत धरतात. कदाचित आत्ताच्या काळामध्ये आपल्या म्हातारपणची काठी असं म्हणून गृहीत धरत नाहीत, त्यांचं त्यांनी सुखी व्हावं असं पालकांना वाटतं. पालक म्हणून प्रत्येक व्यक्तीची काय अपेक्षा असते? आपल्या मुलांचं भलं व्हावं, त्यांनी उत्तम करिअर करावं, आपल्या पायावर उभं राहावं, गेला बाजार त्यांचा स्वभाव बरा असावा, झालं तर आपल्याशी चांगले संबंध असावेत. गृहीत कुठे धरलं जातं? तर आपलं ऐकावंच. खरंय. आता हे जर का योग्य प्रमाण ठेवलं तर मुलं नक्की ऐकू शकतील, प्रोव्हायडेड मध्ये मध्ये काही त्रासदायक एलिमेंट्स नाहीयेत. मग ते घरातले असतील, बाहेरचे असतील, वाईट संगत असेल, सोशल मीडिया असेल, तर ते आपण वेळच्या वेळेला लहानपणापासून कंट्रोल करू शकलो तर मुलांची ही सगळी मार्गक्रमणा खूप सुखद होऊ शकते. पण पालक काही बाबतीत गृहीत धरतात. कधीतरी स्त्री पालक काय, पुरुष पालक काय, मूड स्विंग्स वेगवेगळे त्यांचे होत असतात, त्यांच्या संबंधांमुळे होतात, पैशांच्या अडचणींमुळे होतात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काहीतरी झालेलं असतं. अशा वेळेला मी चिडचिड केली तरी मुलांनी समजून घ्यावं असं त्यांना वाटतं, किंवा वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं. मुलं हक्काची, त्यांना धोपटलं जातं, त्यांच्यावर राग काढला जातो, त्यांना भरपूर लेक्चरबाजी केली जाते, आणि अशा वेळेला मुलं गोंधळून जातात, खरंय, दुखावले जातात, आणि त्यांना कळतच नाही एरवी बरी असलेली आई अशी आज का वागतेय, किंवा एरवी एवढा मोकळा असलेला बाबा आज काय या भलत्या रूपात आहे. आणि मुलांना ते लक्षात राहतं. मुलं काही मुद्दामून ते लक्षात ठेवतात, त्याचा वापर करतात अस्त्र म्हणून, शस्त्र म्हणून, आणि तिकडे जरा गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे सतत पालक नाही राहू शकत आपण, पण व्यक्ती असतो. पण भलत्या गोष्टी आपण मऊ मातीवर नाही ना टोचतो, एवढं फक्त बघितलं पाहिजे. गृहीत एकमेकांना धरायला पाहिजे. पण पुन्हा एकदा, कंपाऊंड वॉल कुठली आहे, कुठल्या बाबतीत गृहीत धरायचं? तो 2 लाखाची बाईक 18व्या वर्षी प्रत्येक पालकाने घेतलीच पाहिजे का? अमुक मित्राकडे आहे म्हणून मला मिळालीच पाहिजे का? नाईट आउटला मी जाणारच या मैत्रिणीकडे आणि तुला ठाव ठिकाणा घरी देणार नाही आई, अशा बाबतीत मुलं गृहीत नाही धरू शकत. पालक माझा हक्काचा, ओरडा काढण्याचा, प्रेमाचे उमाळे ओतण्याचा, माझा पॉझिटिव्हनेसचा भाग म्हणून मुलांकडे नाही बघू शकत. ही थोडी एकमेकांच्यातली स्पेस मेंटेन जर का झाली तर मला असं वाटतं की छान व्यक्तिमत्व मुलांचं पण खुलू शकतं. निदान काही बिघाड होत असेल आणि कळलं कुठून तरी, तर वी कॅन स्टिच इन टाइम, आणि देन वी कॅन गो अहेड. थोडं थोडं सावरत पुढे जाऊ शकतं. म्हणजे मग पुढे जाऊन छान होऊ शकतात गोष्टी, मग आधी बिघडल्या समजा असल्याच तर. सो गृहीत जरूर धरावं, परंतु कुठल्या बाबतीत, किती प्रमाणात आणि वेळेला कुठल्या. आजारपणात मुलांनी बघितलंच पाहिजे. पैशांच्या अडचणीत आई वडिलांनी मुलांनी एकमेकांना साथ दिलीच पाहिजे. फक्त तो बॉन्ड ऐन वेळेला एका रात्रीत तयार नाही होणार. खरंय, आधीपासून कसं होतंय त्यावर. हो खरंय अगदी. आता जनरेशन गॅप हा शब्द जनरली अगदी 8वी 9वीची मुलं पण म्हणतात जनरेशन गॅप आहे, हे बाबा आहेत, बाबांना नाही समजणार आहे. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो तेव्हापासून सुरू झालाय, तो आतापर्यंत आहे. तर जनरेशन गॅप आजच्या पालक मुलांनी कशी कमी करावी? आताचे पालक ना खूप मुलांच्या दृष्टीने ऍडजस्ट करत जातात. सो मग अशी मी म्हटलं तर मिलेनियल्स आणि जेन झी याच्यामधली गॅप, ही गॅप असणार आहे. कारण गावागावांच्यात अनफॉर्च्युनेटली होत असलं तरी 13व्या 14व्या वर्षी, आता तर 10-10 वर्षात पिढी बदलते. कारण एक्सपोजरच त्यांना एवढ्या प्रमाणात आहे की ऍक्च्युली पिढीचा फरक पडतो. पण पालकांचंच लहानपणी ऐकणं, कारण पूर्वी मूल जन्मतं त्यावेळेला पालक हेच मुलांचं जग आहे. मग बाकीचे नातेवाईक,
मग शाळा, शिक्षक, मित्रमैत्रिणी, मग इतर गोष्टी, मग व्यवसाय वगैरे, याच्यातले कलिग्स, हे सगळं नंतरच आहे. पालकच. त्याच्यामुळे ही जी मार्गक्रमणं आहे त्या सकट एकमेकांना समजत समजत पुढे जाणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे लक्ष ठेवताना पोषक वातावरण कसं होतंय हेही बघणं आवश्यक आहे. सो ही तफावत, ही दरी राहणारच आहे, पण ती मनाने कितपत दुरी आहे ते पालकांनी आधी मिटवायला पाहिजे. मुलांनी देखील ब्लेमिंग मोडमध्ये राहू नये, किंवा फरक आहे वयातला त्यामुळे आई वडिलांना काही कळतच नाही अशा आविर्भावात राहू नये. कारण अंड आधी का मुलगी आधी, तर मुलगीच आधी. शेवटी तुझं अस्तित्व बाळा हे आई वडिलांच्या मुळे आहे. आणि तुला सुद्धा अगदी स्वॉट अनालिसिसचा पार्ट म्हटला आपण, तर तुला सुद्धा तुझे आई वडील 9 महिने तुझ्या अगोदरपासून ओळखतायत. त्याच्यामुळे स्वभाव असेल मुलांचा, वर्तणूक असेल, थोडं पालकांना जास्ती कळतं. ते कळण्यासाठी पालकांनी स्वतःला अपडेटेड ठेवणं, नॉलेज वाईज सुद्धा, हे आवश्यक आहे. पण त्यावरनं मुलांकडनं वेड्यात काढून घेऊ नये. आणि मुलं खरंच काय करतायत, आताच्या जगात खरंच काय चाललंय हे वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं पालकांनी देखील बदल हा स्वीकारत राहणं ही आवश्यकता आहे. सो मी म्हणेन तसंच असं आता नाही होऊ शकत. मुलं काय म्हणतील हे फक्त केंद्रस्थानी ठेवून नाही करता कामा, कारण चेंज हा इनएव्हिटेबल पार्ट आहे. पण यावरनं मुलांनी मॅनिप्युलेट करावं हे बाकी नाही चालणार. कारण मुलांच्या जर का अशा अपेक्षा असल्या की पालकांनी आमचं सगळं ऐकावं आणि तुम्हाला कमी कळतंय, आम्ही जे सांगू त्याला तुम्ही हो म्हणत राहा, असं नाही होणार आहे. त्याचप्रमाणे आपण जे संस्कार देऊ ते फिल्मी स्टाईल किंवा पुस्तकी पद्धतीत मुलं असं नाही सांगणार आहेत की हो आई बाबा आम्हाला तुमचं पटलं, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही कायम आयुष्यात वागू आणि तुमचे संस्कार किती उपयोगी आहेत, असं नाहीये. पण मुलांच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, त्यांच्या दुखण्यातनं, त्यांच्या सवयीतनं आपल्याला कळत जातं की आपले संस्कार उपयोगी पडतायत ना. आज नाही उद्या ते दिसून येणार. नातेसंबंधांच्यातनं, अभ्यासाच्या पद्धतीतनं, नवीन कोणी आल्यानंतर त्यांच्याशी वागण्यातनं, स्वतःकडे बघण्याच्या मुलांच्या दृष्टिकोनातनं, या अशा अनेक गोष्टी आपल्याला कळत जाऊ शकतात. त्याच्यामुळे जनरेशन गॅपचा बाऊ करण्यात काही अर्थ नाहीये. 13व्या 14व्या वर्षी मूल नाही होऊ शकणार आहे. ठराविक वयानंतरच ते होणार आहे. आपण परिपक्व झाल्यानंतरच होणार आहे. मग त्या परिपक्वतेचे थोडेसे तोटे कदाचित मुलांना होतील, पण फायदे अबंडंट आहेत. तर त्याची जाणीव मुलांना करून देणं. आणि जनरेशन गॅप याचा अर्थ नॉलेज अंडरस्टँडिंग मधला किंवा ग्रास्पिंग मधला गॅप याचा इश्यू न करता ठराविक मूल्यांच्या मध्ये गॅप असणं आणि काळानुसार त्याच्यामध्ये आपण आवश्यक ते लॉंगर रन मध्ये उपयोगी ठरतील असे बदल करत जाणं हे मुलांनी आणि पालकांनी पाळणं आवश्यक आहे. पण काही गोष्टी सातत्यपूर्ण आहेत त्या आहेतच. आई वडिलांना, गुरूंना आदर देणं, स्क्रीन टाइम कमी ठेवणं, या गोष्टी अनादी अनंत काळाला खऱ्याच आहेत आणि त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आवश्यक त्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत. चुकत असेल तर ते रेक्टिफाय करायला पाहिजे, त्याच्यासाठी वाईटपणा घ्यायला पाहिजे, वेळोवेळी काउन्सिलिंग घडायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की नवीन पिढीकडे मगाशी मी म्हटलं तसं खूप जास्ती पोटेन्शियल आहे आणि खूप उमेद आहे, जिद्द आहे, रेझिलियन्स आहे. तर कुठल्याही पडण्या धडण्यातनं, डिप्रेशनच्या आपण केसेस ऐकतो, आत्महत्या वेगवेगळ्या दिसून येतात, पण तरी देखील त्यातनं देखील मुलं उभी राहू शकतात. त्यांना आपण साथ देऊ शकतोय. एकटेपणाचे तोटे पाश्चिमात्य देशांच्यात खूप दिसून येत आहेत. भारत 7व्या नंबरवरती आहे सुसाइड्स मध्ये आणि डिप्रेशन मध्ये. ते बदलणं आपल्या सारख्या सजग लोकांच्या, नव्या पिढीच्या हातात आहे. अगदी देशप्रेम देणं सुद्धा आपल्या हातात आहे. तर त्यासाठी आपण जास्ती प्रयत्न करायला पाहिजेत आणि ते शक्य जरूर आहे. खरंच म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं. एकीकडे पालकांची भूमिका कशी असावी आणि मुलांची त्यात भूमिका कशी असावी हे सुद्धा सांगितलं. म्हणजे जो मुलांना पालकांकडून काय हवंय, तर एक वेळ हवाय,
सुरक्षितता हवी आहे, प्रेम हवंय, पण लाड मध्ये प्रेम नाही तर सजग राहून केलेलं प्रेम नकोय. प्रेम हवंय आणि वस्तू रूपातलं फक्त नकोय मुलांना. बरोबर. आणि ती लुडबुड सुद्धा आहे ना, ती एका काय म्हणतो आपण एका स्टेज पर्यंत हवी आहे. तर ह्या गोष्टी खरंच मुलांनी सुद्धा म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपणही आपल्या पालकांना कशा पद्धतीने समजून घ्यायचे, किंवा पालकांनी सुद्धा मुलांना, जसं तुम्ही म्हटलं की त्यांचे तुम्ही मालक नका बनू, तर तुम्ही मित्रही नका बनू, पण एक जागरूक व्यक्तिमत्व आहे, आपण त्याला घडवतोय आणि पालक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. या जर आपण वाटेवर चाललो तर नक्कीच आपण कुठेतरी चुकू पण पडणार नाही ह्याची खात्री आपण देऊ शकतो. पडलो तरी उभे राहू शकू. अगदी बरोबर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आनंददायी पालकत्वासाठी सर्व पालकांना आणि उत्तम भवितव्यासाठी सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा. खरंच धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलात, बोलण्याची संधी दिलीत, वयम सारख्या चांगल्या प्लॅटफॉर्म वरती बोलता आलं, त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आम्हालाही खूप छान वाटलं. म्हणजे खरंच ह्याची गरज आहे. अगदी सोप्या शब्दात सांगणं किंवा असं छान अनुभवातनं सांगणं हे जास्त इम्पॅक्ट करतं. सो खूप छान वाटलं. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. धन्यवाद. येस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आमचं वयम नावाचं मासिक आहे जे तुम्हाला माहिती आहे, त्याचे तुम्ही सभासद झाला नसाल तर त्याचं सभासदत्व सुद्धा तुम्ही जरूर घ्या. धन्यवाद.